मैत्रिणींनो, तुमच्या घरी जर 2 वाटी रेशनिंग तांदूळ शिल्लक असेल, तर असा खमंग ढोकळा तुम्हीही तुमच्या मुलांना खाऊ घाला. अगदी साधा सोपा आणि मार्केटपेक्षाही हेल्दी असा हा ढोकळा तुम्ही तयार करू शकता. आणि हा ढोकळा कसा तयार करायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी बघा, आपल्याला 2 वाटी रेशनिंग तांदूळ घ्यायचे आहे आणि 1 वाटी आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आपल्याला ते तांदूळ काढायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचे आहेत. रेशनिंगचे तांदूळ आपण जेवढे स्वच्छ पाण्याने धुवू ना, तेवढे ते स्वच्छ होतात आणि ढोकळाही चवीला खूप छान लागतो. हे तांदूळ एकदा नाही तर 2-3 वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि एक कमेंट अशीही आली होती, जर आपल्या घरामध्ये रेशनिंग तांदूळ नसेल तर कोणते तांदूळ वापरायचे. तर बघा, इंद्रायणी तांदूळ सोडून इतर कोणतेही जुने तांदूळ असतील त्यापासूनही आपण असा खमंग असा ढोकळा तयार करू शकतो. मार्केटसारखा हा ढोकळा घरी अगदी सहज बनवता येतो आणि हा खायला अगदी हेल्दीही असतो. आणि बघा, बेकरीमध्ये जर आपण ढोकळा खाल्ला तर त्याचे आपल्याला इन्फेक्शनही होऊ शकते आणि त्यामध्ये अनेक असे केमिकल वापरले जातात आणि तो असा ताजाही असतो याची कोणतीही गॅरंटी नसते. त्यासाठी बघा, आपल्या मुलांसाठी असा हेल्दी ढोकळा तुम्ही घरीच बनवा. त्यासाठी बघा, ते तांदूळ स्वच्छ पाण्याने एकदा दोनदा धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी ती चण्याची डाळही टाकून घेतली आणि तीही दोनदा धुवून घेतली. रेशनिंगचे तांदूळ आपण जेवढे धुवू ना, त्यातून असे पांढरे पाणी निघते. तेच असे धुळीचे पाणी असते आणि त्यासाठीच आपल्याला एकदा नाही तर 2-3 वेळा असं पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ घ्यायचे आहेत. स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुतल्यानंतर त्यामध्ये एक तांब्याभर असं पाणी घालून आपल्याला त्याच्यावर झाकण झाकून डाळ आणि तांदूळ मऊ होईपर्यंत म्हणजे 2 तासासाठी आपल्याला हे भिजण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे. 2 ते 3 तास झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो ना, तसंच आपल्याला ढोकळ्यासाठी हे बॅटर बनवायचं आहे. तुम्ही बघू शकता, ही डाळ अगदी मऊ झाली आहे, अगदी बोटानेही चुरडली जाते. असंच आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये डाळ आणि तांदूळ आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याचं आपण जशी इडली तयार करतो तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आणि हे जर तुम्ही रात्री करून ठेवलं तर हे हे जास्त काळासाठी भिजलं जातं आणि हे बॅटर जास्तही आंबलं जातं आणि त्यामुळे ढोकळा असा खमंग असा आणि अगदी जाळीदार बनतो आणि खायलाही खूप सॉफ्ट असा लागतो. त्यानंतर हे बॅटर एक 4 तासासाठी ठेवून त्यामध्ये बघा, मी चवीपुरतं मीठ आणि हळद घातली आणि त्यानंतर हे एकसारखं असं फेटून घेतलं. आणि बघा, आपण जर हळद घातली तर काही जणांचा असा प्रश्न असतो, ढोकळा हा लालसर उठतो आणि त्याच्यामध्ये लाल असे स्पॉट होतात. त्यासाठी बघा, हळद घातल्यानंतर आपल्याला ते एक 5 मिनिटासाठी असं बॅटर फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून झाल्यानंतर एक 2-3 मिनिटासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एक पाव चमचा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे. आणि तो ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं असं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे हे 5 सेकंदासाठी आपल्याला एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे. आणि बघा, ढोकळा करण्यासाठी आपल्याला हे बॅटर भांड्यामध्ये काढण्या अगोदरच गॅसवर आपल्याला कढईमध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून उकळी आणण्यासाठी ठेवायचं आहे. आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला अगोदर असं एकसारखं तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजेच ढोकळा हा त्या भांड्याला खाली चिकटत नाही. त्यानंतर आपल्याला हे बॅटर त्या भांड्याच्या आकारानुसार त्यामध्ये अर्धा असं ओतून घ्यायचं आहे. आणि जे बॅटर राहिलं आहे ना, त्याच्या मी इडल्या करणार आहे आणि ह्या पिठाच्या इडल्याही खूप छान होतात. कढईतल्या पाण्याला अशी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ही ढोकळ्याची प्लेट किंवा ताट ठेवायचे आहे.
जर पाण्याला जर उकळी आली असेल तर आपला ढोकळा हा लवकर फुगतो आणि तो खाली बसत नाही. काही जणांचा प्रश्न असतो की ढोकळा हा फुगत नाही. त्यासाठी बघा, कढईतील पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला हे ढोकळ्याचे बॅटर ठेवायचे आहे. तरच ढोकळा हा लवकर शिजतो आणि व्यवस्थित असा फुगतो. एक 5 मिनिटासाठी किंवा 7 मिनिटासाठी आपल्याला फुल गॅसवर हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे. आणि हा शिजलाय का नाही पाहण्यासाठी त्याच्यामध्ये असा चाकू घालून चेक करायचा आहे. तुम्ही बघू शकता कोणतेही स्पॉट न येता, लालसर असा न होता, अगदी पिवळसर असा छान असा ढोकळा तयार झाला आहे. आणि राहिलेल्या बॅटरपासून मी अशा छानशा इडल्या तयार करून घेतल्या आहेत. त्यासाठी इडलीच्या भांड्याला असं तेल लावून त्यामध्ये हे बॅटर ओतून काढलं आणि इडल्या लावण्या अगोदरच मी गॅसवर इडलीचं भांडं ठेवून त्यामध्ये पाणी घालून अशी उकळी आणून दिली आणि ढोकळ्याचं स्टँड असं त्यामध्ये ठेवलं आणि अशा छान अशा ढोकळ्याच्या इडल्या तयार करून घेतल्या. आणि इडल्या खमंग होण्यासाठी त्या पिठामध्ये तुम्हाला एक मिरची आणि भरपूर असा लसूण याचा ठेचा करून त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यामुळे इडल्या ह्या खूप चविष्ट होतात. अगदी छान अशा भांड्याला न चिकटता अशा छान अशा इडल्या तयार होतात. जर तुम्हाला ढोकळा हा चौकोनी आकाराचा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असा इडलीचा आकाराचा ढोकळाही तयार करू शकता. नवीन काहीतरी आकारामध्ये तुमच्या मुलांना हा ढोकळा खाऊ घालू शकता. तर बघा, असा छान असा ढोकळा तयार झाला आहे आणि किती छान असा फुगलाही आहे, व्यवस्थित असा झाला आहे. त्यानंतर बघा, हा प्लेटमधील ढोकळा थंड झाल्यानंतर त्याचे असे चौकोनी तुकडे करून घेतले. तुम्हाला जसे आवडतील तसे याचे असे छान असे काप करून घ्यायचे आहेत. ढोकळ्याचे तुकडे जेवढे लहान असतात तेवढे त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण ढोकळ्यासाठी फोडणी करतो ती फोडणी मुरते आणि ढोकळाही चवीलाही खूप छान होतो. त्यासाठी आपल्याला असे बारीक असे काप करून म्हणजेच तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपल्याला जिरे, मोहरी आणि भरपूर अशी मिरची टाकून त्यामध्ये 1 चमचा साखर टाकून, थोडेसे मीठ टाकून आणि अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला त्याची उकळी आणून द्यायची आहे आणि त्याची फोडणी आपल्याला या ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे. झाला बघा असा खमंग असा मार्केटसारखा ढोकळा आणि हा फोडणीचा ढोकळा अगदी खूप छान असा चविष्ट लागतो. तुम्ही असा तांदूळ आणि डाळचा ढोकळा एकदा नक्की ट्राय करा आणि जर केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही या ढोकळ्याच्या इडलीला चटणीही तयार करू शकता किंवा अशा प्रकारे जर फोडणीही देऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही हा इडलीचा ढोकळा नक्की ट्राय करा. अगदी इडलीलाही मागे टाकेल असा हा ढोकळा तयार होतो आणि इडली खायचे तुम्ही विसरून जाल. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.